नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला, नमस्कार भावा बहिणीला, नमस्कार. झालं का चहा पाणी जेवण? तर बघा, मी अभंग म्हणणार आहे. शेजारीन बाई घ्या ना कंबर कसून, हा अभंग म्हणणार आहे मी. तर अभंग म्हणणार, त्या ताईने सांगितले ही अभंग तुम्ही म्हणा, तर मी म्हणणार आहे अभंग. बघा मग आता मला एका ताईने फोन केला. ताईने फोन केला की तुम्ही तुळजापूरला ताई यायचा ना का, मला यायचं आहे, तुमच्या संग यायचं आहे म्हणल्या. म्हणलं बरं आहे, मी येते म्हणलं. यायचं आहे तर मी येते, तसं काय नसतं. देवाला येणारच. देवापाशी आपला आनंद आहे, आपलं देवापाशी तर समाधान आहे. दोन शब्द आपण बोलू शकतो देवापाशी, आनंदात राहतो आपण. सगळं दुःख किती बी आजार असलं काही असलं तरी देवापाशी सगळं आपण विसरून जातो. कारण देवा इतकी ताकद ही शक्ती नाही कुठंच. पण मग येते म्हणलं तर जाणारच आहे. त्या ताईसंग तुळजापूरला जायचं आहे मला. मग आता ते अभंग म्हणणार आहे. तर बरेच म्हणले काय काय, तर मी बी असं 6 महिना पाळले मी. सासूबाई गेल्यानंतर जोगवा मागितला नाही. परत बी म्हणलं नको आता मागायचा, राव बापडीचा खरा चमत्कार नंतर घडला. जोगवा मागायचाच नको म्हणलं की इतक्या आग हातात उठायली दोन्ही पण. असे 2-2:30ला दुपारी हातात आग उठायची का नाही, मग लई हात आग उठायली. मला मागा वाटायचं जोगवा, पण पुन्हा म्हणलं नको. कोणी म्हणतील बघा सासूबाई गेल्या 6 महिना झाला पण बाया जोगवा मागाय आली की. मग त्या विचाराने मी मागितलाच नाही जोगवा. आई अंबाबाईचं काम आहे, मागितला नाही. मग अशी रस्त्याने चलत यायला लागले. दाजीकडे गेले गावात वाटाने, मग चलत येताने यायला लागल्यानंतर मग अपंग मुलगा इथं वाटात बसलेला हसते बघा कधी पण. मग ते म्हणला का ताई म्हणला हो हात का चोळीत चालायला लागला. म्हणलं अरे भया म्हणलं लय आग उठली हाताची. म्हणलं मला काही कळना गेले बघ, अशी आग उठती दररोज इदुळा. म्हणलं किती वेळ उठते. म्हणलं जी 2-2:30ला चालू होते आग उठायनीच त्या तळ हातात दोन्ही. आणि म्हणलं जोगवा तुम्ही मागितला का. मी म्हणलं भया नाही मागितला, 6 महिना सासूबाई गेल्यावर पाळलं म्हणलं, सगळं केलं. पण म्हणलं जाऊ द्या मागू नंतर म्हणून म्हणलं मी काय हीच केलं नाही. म्हणलं तुम्ही होय म्हणा आता, उद्याच्याला आगच उठणार ना. अरे ती माहीत आहे म्हणलं, पण मन जायणार. मग त्या पोरानं डोक्यातलं काढलं. मग देवापाशीच माणूस आनंदात राहते ना म्हणला. कुठं आनंदात राहतं माणूस, देवापाशी माणूस आनंदात राहते. ताई बिनधास्त जोगवा मागायचा मला तुम्ही. मग बिनधास्त जोगवा मागायचा म्हणल्यानंतर मी काय केलं, होय म्हणले. मग दुसऱ्या दिवशी आग उठलीच नाही की हाताची माझ्या. आग उठली नाही, बर्फासारखे हात गार पडले. माझ्या आई अंबाबाईचा चमत्कार आहे, खरा चमत्कार तुम्हाला सांगते. मग तिसऱ्या दिवशी मंगळवार आला, परडी घेतली आणि गेले जोगव्याला. समाधान वाटलं. मग आपली समाधानी कुठे आहे, देवापाशीच आहे. आपल्या माणसाची आठवण आली तरी कुणाला सांगते, माणूस देवालाच सांगते ना की बाबा मला सासूची लई आठवण आली ती. पण खरं ती माया नाही बरं का. आता हे काय हो, आली काय गेली काय, काय बी खरं नाही बा. हे दुसऱ्याच आपली ती आपलीच असते, काय बी खरं नसतं. हे आपली सासू आपण वेगळंच राहते. जरा हक्काचं माणूस असतं आपलं. ती सासू म्हणजे आपल्या हक्काचं माणूस आहे. लय शिकवून गेल्या, सगळं सांगून गेल्या. तू नाराज राहायचं नाही म्हणायच्या सारखं. त्या जायच्या आधी 4 दिवस त्या 2-3 दिवस त्या दूध पाणी घेत होत्या. मी व्हिडिओ काढलं ना की हात असं हलविल्यावर मी म्हणलं का तसं करायला तुम्ही. मी काकू म्हणायची त्यांना, म्हणजे असं आईसारखं समजिलं. काकू म्हणायची, मी म्हणायची काकू तुम्हाला तसं का करायला तू. व्हिडिओ का काढलं नाही ग, हळूच म्हणले आवाज आहे ना. मी म्हणलं व्हिडिओ का काढलं नाही म्हणतात तुम्ही दुधन पाणी प्यायलात, मी नाही काढणार. स्वतः त्यांच्या हाताने त्यांनी माझं व्हिडिओ काढले 2-3. ती म्हणलं इकडं मी काढते. मग इतका अशक्त झालेले असताना आज सासूबाईने व्हिडिओ काढलेले मला आत्ता आठवण आली. आता दिवस मावळा आहे, अंधार पडला आहे जरा. मी बसले इथं आहे, लाईटीचा उजाड आहे. तर सासूबाईची आठवण आली. त्यांनी इदुळात माझे व्हिडिओ 2-3 काढले. म्हणजे जीव जायच्या आधी 2 दिवस आधी दूध पाण्यावर होत्या. पण मी नग म्हणून हाय ग केले, नको ग म्हणलं, लेकरू लय माझं काम करते, तू तशी करू नको ग, कटाळा करते का तू. मग मला सासूबाईची आठवण आली. देव करायचं म्हणल्या, तू आनंदात राहत जा. मी आनंदात राहते म्हणलं. पण कसं आहे आता लय आठवण येते हो. मोठा आधार होता. कोणतरी आपल्या गावात गेल्यावर घरी वाट बघणार होता. आता घराला कुलूप लावून आले.
हिथं घरात हिथलं बी घर उघडं ठेवून बाजारला आहे. सासूबाई घरात आहे त्या म्हणायची मग जायची इथून बी बाजारला, तरी येऊस्तवर बसायच्या हारीपाट वाचीत इथं बी घरात. लय घरात मोठा आधार राहतो म्हाताऱ्या माणसाचं बरं का. म्हणजे आपल्या घराला इतका माणसाला माझे हात जोडून सगळ्याला नम्र विनंती आहे बरं का, की बाबा खोटेवणे करायचं नाही म्हाताऱ्या माणसाला. खरंच ते काय आहे ते नंतर कळतंय. फक्त आपल्या घराचं बघा किती शोभा आहे म्हातारा माणूस. म्हाताऱ्या माणसाशिवाय घराला शोभाच नाही. पण एवढं मात्र कराय बघा, आई वडील आपलं नातेवाईक सगळे असले ना घर भरून दिसतं लय. तर मी जाणार आहे तुळजापूरला 1-2 दिवसांनी. म्हणते अभंग ऐका, अभंग म्हणते ऐका. शेजारीन बाई घ्या ना कंबर खसून, येता का वारीला घरी काय करता बसून. देवात आपलं समाधान आहे बघा, म्हणून या अभंग म्हणते. शेजारीन बाई घ्या ना कंबर खसून, येता का वारीला घरी काय करता बसून. पंढरपुरी माझे पिता त्यांचं नाव विठ्ठल कांता, अहो शेजारीन बाई घ्या ना कंबर खसून, येता का वारीला घरी काय करता बसून. शेजारीन बाई घ्या ना कंबर खसून, येता का वारीला घरी काय करता बसून. पंढरपुरी माझी आई तिचं नाव रुक्मिणीबाई, अव पंढरपुरी माझी आई तिचे नाव रुक्मिणीबाई. अन शेजारीन बाई घ्या ना कंबर खसून, येता का वारीला घरी काय करता बसून. शेजारीन बाई घ्या ना कंबर खसून, येता का वारीला घरी काय करता बसून. कुंडलिक भाऊ सखा ग चंद्रभागे तिरी उभा ग, कुंडलिक भाऊ सखा ग चंद्रभागे तिरी उभा ग. शेजारीन बाई घ्या ना कंबर खसून, अहो येता का वारीला घरी काय करता बसून. शेजारीन बाई घ्या ना कंबर खसून, येता का वारीला घरी काय करता बसून. माझी बहीण चंद्रभागा करीत असे पाप भंगा, अव माझी बहीण चंद्रभागान करीत असे पाप भंगा. शेजारीन बाई घ्या ना कंबर खसून, येता का वारीला घरी काय करता बसून. शेजारीन बाई घ्या ना कंबर खसून, येता का वारीला घरी काय करता बसून. जनी माने तिनी लोक, जनी माने तिनी लोकांना हरीच्या नामाला इसरू नका, अहो शेजारीन बाई घ्या ना कंबर खसून, येता का वारीला घरी काय करता बसून.